अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो. तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी खासदार आहेत, त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची कार होईल काय. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. तर मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कुणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचे नाव आहे, आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बडी व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुलाचे, भारतीय भाषेच्या व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव आहे. पॉइंटर काढले. पण अजून फोटोग्राफ्स वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढं अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याचे आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे, भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे, तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे तिथं वेबसाईट आहे. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं CCTV फुटेज आहे, त्यावेळेचं सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची जी माहिती आहे. नंतर आतापर्यंत जे 2 खटले चालले, त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला, त्या महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठं अशी सामुग्री, म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल, परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. तर लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल. मी 1 तारखेला मुद्दा मांडला होता, ते एवढंच मांडलं होतं की मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून, मी काही अमेरिकेतली आणि इंग्लंडमधली वर्तमानपत्र रोज पाहतो, त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काहीतरी बडं प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली, त्याची बहुतेक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती. म्हणून मी 1 डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणावर परिणाम होतील का, असा मी प्रश्न विचारला होता. कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं. आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणून कधी कोणाची नाव घेतलं नव्हतं. पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ते पुरावे सुट आलेले आहेत. पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. भारताच्या राजकारणात त्याचा आमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती. त्याची खूप चर्चा झाली, देशभर ते विधान गाजलं. त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकते. ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं. त्यामुळे मला वाटतं की एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे. जी भीती होती की यामध्ये काही उच्चपदस्थ भारतीय असतील ती खरी निघायला लागलेली आहे. पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे काही कारवाई करता येईल. कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा आला, समोर आला, तर तो अमेरिकेत गुन्हा घडतो, त्याची कडक शिक्षा आहे. आणि तो भारतीय दंड संविधानाप्रमाणे एखाद्या भारतीय नागरिकानं कुठेही जगात काही गुन्हा केला असेल त्याला तिथे भारतात देखील शिक्षा होते, अशी कायद्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे. आणि ही जे पुरावे सापडले ते अर्थात
ज्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे माझा काही संबंध नाही, कुठेतरी मॉर्फ केलेलं आहे किंवा व्हिडिओ चित्रण बदललेलं असं काहीतरी पुरावा येईल. पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं होईल आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्याने त्यांना तिथं नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल. भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल. तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की एप्स्टीन फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत. अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं सरकारचं मत आहे. तिथं कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे. कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील, जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल. आता हा मोठा संघर्ष होणार आहे आणि ते आपण आता बघत बसलं पाहिजे. पण एवढंच आहे की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत.